पहिला चांगला फ्लॅश चांगला निघलाय. त्याच्यानंतर पहिला फ्लॅश चांगला एकदम आहे, भारी पण पहिला setting. फ्लॅश कमी 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 आणि पहिल्या फ्लॅश मध्ये आपल्याला परवडेबल नाही ती. नाही बरोबर ना पहिल्या फ्लॅश मध्ये. पण आता जो सेकंड जो फ्लॅश आहे ना आपला, तोच खरा. हा या पोझिशनचा जो आहे हो. फ्लॅश, तोच आपल्याला नफ्याचा. शेतकरी मित्रांनो, मी किरण कोल्हे, मिस्टर के कृषी मित्र या युट्यूब चॅनल आपलं सर स्वागत करतो. आजचा विषय असा आहे की सेकंड टाइम फ्लॉवरिंग काढण्यासाठी काय करावं लागेल. काय झालेलं आहे, बहुतेक प्लॉटमध्ये पहिले जी फ्लॅश निघला किंवा पहिले जी फ्लॉवरिंग निघली ती कमी प्रमाणात होती किंवा निघली पण आणि ती ड्रॉपिंग झाली. अशा वेळेस जे सेटिंग झालेलं फळ आहे हे कमी प्रमाणात आहे आणि तेवढ्या फळामध्ये आपलं काय भागणार नाही. त्यासाठी अजून झाडाने फ्लॉवरिंग फेकण्यासाठी किंवा फुल काढण्यासाठी काय करावं लागेल त्याच्यासाठी आपण आज बघणार आहे. आणि त्याचबरोबर जी सेकंड टाइम फ्लॉवरिंग निघलेली काही शेतकऱ्यांची ती ड्रॉपिंग पण होऊ राहिली त्याचं पण कारण बघणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. तर शेतकरी मित्रांनो, मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलंय की फॉस्फरस आणि कॅल्शियम बोरॉन ह्या दोन अन्नद्रव्याची फ्लॉवरिंग निघण्यासाठी किंवा स्ट्रोक लाभ निघण्यासाठी सगळ्यात जादा डाळिंबाला गरज असते. त्याच्यामुळं तुम्हाला ह्या स्टेजमध्ये फॉस्फरस लेवल वाढवायची आहे. कारण काय झालंय की अगोदरचा फ्लॅश काढण्याच्या वेळेस झाडाची निम्मीपेक्षा जास्त ताकद ही त्या फ्लॅशमध्ये गेली आणि आता त्याला तुम्हाला फॉस्फरस देऊन तुम्हाला जी फॉस्फरस लेवल वाढवायची त्याची ताकद वाढवायची. त्याच्यामुळे तुम्हाला 60-20, 49-32, 52-34 सारखे फॉस्फरस लेवलचे तुम्हाला ड्रिपनं द्यायचं आहे अन्नद्रव्य. आणि वरून तुम्हाला एक स्प्रे सांगतो, डबल गोदरेज कंपनीचा डबल 1 ml ने घ्यायचं. त्याच्यामध्ये CB प्लस 2 ml ने घ्यायचं. 6BA 10 ppm ने घ्यायचं. आणि नंतर 2 दिवसानंतर एक स्प्रे करायचा, 2 ते 3 दिवसानंतर स्प्रे करायचा. राजनंदिनी 2.5 ml, बर्ड बिल्डर 2.5 ग्रॅम आणि 6BA 10 ppm हे 2 स्प्रे घेऊन टाका. तुमची फ्लॉवरिंग चांगल्या प्रमाणात निघेल. तर शेतकरी मित्रांनो, आता आपण फ्लॉवरिंग सेट झाल्यानंतर सेकंड टाइम जी फ्लॉवरिंग निघते तिची पण ड्रॉपिंग होऊ राहिली. त्याचे कारण आपण प्रत्यक्षात प्लॉटमध्ये जाऊन बघणार आहे आणि त्याच्यावरती उपाय पण सांगणार आहे. तर काही काही ठिकाणी तुम्हाला मधमाशी येत नाही असे घरगुती उपाय करून त्या शेतकऱ्यांनी मधमाशी पण बागेत आणली आहे. त्याचे पण तुम्हाला उपाय तुम्हाला देणार आहे. त्याच्यावाले तुम्हाला काय केलं त्याने त्या शेतकऱ्याचं पण स्वतः त्यांच्या तोंडून आपण ऐकणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. पण आलेलो आहे रवी भाऊंच्या प्लॉटवरती आणि ह्या प्लॉटवरती काय प्रॉब्लेम आहे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. नमस्कार रवी भाऊ. नमस्कार. आणि मग आता तुमच्या प्लॉटवर काय प्रॉब्लेम येतोय? प्रॉब्लेम दुसरा काय नाही, आता हे पाऊस झाला त्याच्यामुळे थोडीशी गळ वाढलेली आहे, ड्रॉपिंगचं प्रमाण वाढलेलं आहे. म्हणजे पाठीमागून देठ सुकून ड्रॉपिंग होत आहे ना की पाऊस पडल्यामुळे ड्रॉपिंग झालंय? नाही, देठ सुकूनही गळ होत होती पहिली, पण मग आता परवा दिवसचा पाऊस झाल्यामुळे थोडीशी गळ अजूनच वाढलेली. आता सगळ्यात महत्वाचं कारण काय आहे, तुमच्या देठाच्या पाठीमागे भुरीचा अटॅक झालाय. बर. ही बुरशीमुळे तुमची ड्रॉपिंग हो राहिली. आता तुमच्याकडे मधमाशी चांगल्या प्रमाणामध्ये दिसते आता वरती, पण मधमाशी एकदम भारी. आता ही ड्रॉपिंग तुमच्यावाली मधमाशीमुळे नाही झालेली, ही ड्रॉपिंग होती तुमच्यावाली ही फक्त बुरशीमुळे. अच्छा. त्यासाठी एक सोपा स्प्रे ते सांगतो तुम्हाला, तो घेऊन टाका. एक नेटिव्ह घ्या आणि त्याच्यामध्ये बायोसिल घ्या. नेटिव्ह तुमचं बुरशी कंट्रोल होईल आणि बायोसिल तुमचा जो आता काय झालंय ऊन होतं आणि अचानक पाऊस पडला, झाड ट्रेस मध्ये गेलं, हे ट्रेस मधून बाहेर निघाल. तर काय करायचं, नेटिव्ह 1/2 ते 1 ग्रॅम नेटिव्ह घ्यायचं, त्याच्यामध्ये बायोसिल 2 ml घ्यायचं. हे 2 स्प्रे करून टाका वरून, तुमचं चांगल्या प्रमाणात थांबले जाईल. आता सगळ्यात प्रॉब्लेम आपल्याला मागच्या वेळेस पण चालू असेल की मधमाशीमुळे ड्रॉपिंग होती. पण आता मधमाशीमुळे सध्या आता ड्रॉपिंग नाही हो राहिली, मधमाशी चांगल्या प्रमाणात उठलेली. पण आता तुमची ड्रॉपिंग जी होती ती फक्त जे भुरी झाली देठाच्या पाठीमागून, कारण पाऊस झाला आणि त्याच्यात भुरी तयार झाली पावसाची. एक तर पाऊस थांबला त्या देठामध्ये म्हणून तिथे भुरी तयार झाली आणि तो किंवा बुरशी तयार झाली, त्यामध्ये ड्रॉपिंग हो राहील. तर मग आता त्यासाठी पर्यायाचं आपल्याला तुम्हाला सांगितलंच मी, नेटिव्ह घ्यायचा 1/2 ते 1 ग्रॅम घ्यायचं, त्याच्यामध्ये बायोसिल कृष्णावेली कंपनीचा अमृत बायोसिल. आता काय होतंय, ट्रेस आलाय झाडाला. अगोदर ऊन होतं, खूप ऊन पडलेलं होतं, अचानक त्याला पाऊस पडला, पाऊस पडल्यामुळे तो ट्रेस मध्ये गेला. काय क्लायमेटिक चेंज झाला का ट्रेस मध्ये जातं झाड, त्यामुळे पण ते ड्रॉपिंग होऊ शकते ट्रेस मध्ये गेल्यानंतर. तर आपल्याला वाटतंय की भुरी किंवा मधमाशीमुळेच ड्रॉपिंग होतं, पण ट्रेस मध्ये गेल्यावर पण झाडाची फुल ड्रॉपिंग होतच. तर मग याच्यासाठी तुम्हाला बायोसिल घ्यायचंय. ड्रिपनी पण 1 लिटर सोडून द्या बायोसिल खालून आणि वरून पण स्प्रे घ्या. ह्या स्प्रे मारल्यानंतर तुमचा एकदम व्यवस्थित कंट्रोल होईल. आणि सगळ्यात मोठा, आता तुमचा स्ट्रोक निघायचा आहे तर तुम्ही आता 60-20 चांगला चालू करा ड्रिपनी.
तुम्हाला किती एकर प्लॉट आहे हा तुमचा? 1 एकराचा प्लॉट. ह्या एकराच्या प्लॉट मध्ये तुम्हाला कमीत कमी 3 ते 4 किलो तुम्हाला 60-20 ड्रिप मधून द्यायचे. अच्छा. त्याच्यामध्ये 60% फॉस्फरस आहे, त्याच्यामध्ये पोटॅश आहे 20%. हा. तुमचा अन्नद्रव्य आपण आपटे होईल व्यवस्थित आणि तुमच्यावाली कळी पण ड्रॉप करायची थांबून, कारण फॉस्फरस लेवल वाढल्यानंतर स्ट्रोक वाढतो कळीमध्ये. अच्छा. आता तुम्हाला मधमाशीचा प्रॉब्लेम नाहीच आहे, हाच प्रॉब्लेम आहे तुम्हाला, फक्त तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला तुमचा ड्रॉपिंग थांबेल. धन्यवाद. तर शेतकरी मित्रांनो, आज रविभाऊच्या प्लॉट आल्यानंतर मला भरपूर प्रमाणामध्ये मधमाशी दिसली. न पेटी आणता मधमाशी दिसली. तर मधमाशी का बरं, कसं काय आली त्यांच्याकडे, याच्याबद्दल आपण त्यांच्याकडूनच विचारू की मधमाशीचं काय केलं तुम्ही असं का मधमाशी तुमच्या प्लॉटमध्ये जादा आली? तर माझ्या प्लॉटमध्ये जी मधमाशी आलेली ती नैसर्गिक, म्हणजे आपली जी गावठी मधमाशी असते तीच हा. आकर्षित झाली. ती आकर्षित करण्यासाठी मी ताक, गूळ, दालचिनी व वेलची याची फवारणी करत असतो. म्हणजे किती दिवसानंतर फवारणी करत? 5 ते 6 दिवसामध्ये एक फवारणी फवारणी केल्यानंतर मधमाशी जास्त आली. जास्त आले ना? हो. जास्त आहे. त्याच्या अगोदर थोडीशी मधमाशी कमी होती. म्हणजे ताक घेतलं, ताक घेतलं, इलायची, हा, हा, वेलची वेलची, घेतली. हा. 2 लिटर, दालचिनी, 200 लिटर साठी 2 लिटर ताक घेतलं, हा म्हणजे दही किंवा ताक घेतलं हा आणि त्याच्यामध्ये 2 किलो गुळ घेतला, 100 ग्रॅम वेलची घेतली आणि 125 ग्रॅम दालचिनी घेतली. हा. मग आता स्प्रे करताना तो एकडे एक लाईनवर की नाही, नाही, पूर्ण पूर्ण plot प्लॉटला वरती. दोन्ही साईडनं झाडाला बसल असा. पूर्ण प्लॉटला आपण जसं औषध मारतो हा, हा. तसे त्या पद्धतीने. बरं बरं बरं. त्याच्यानंतर मग मधमाशी चांगली आली. मग आता खूप मधमाशी दिसते. आणि हो. भरपूर आहे. आता ज्यावेळेस मी बघितलं तुमचं ड्रॉपिंगचं कारण मधमाशी नाहीये, तुमचं ड्रॉपिंगचं कारण तुम्हाला नाही नाही, सांगितलं. त्याच्या अगोदर थोडीशी मधमाशी कमीच होती. हा हा हा. त्याच्या अगोदर मधमाशी कोणती होती, फक्त ती जाड जाड मधमाशी जी आसपास पेट ठेवला सांग. तिची प्रमाण कमी होतं. हा, म्हणजे हा. इथं पुढे कोणाचं भाग नाही, हा हा. पेटे वगैरे काही नाही आणलेले. तुम्ही कशाला बोलायचं आपण. पण ते जाड मधमाशी कमी प्रमाणात होती. हा हा. ती कमी प्रमाणात दिसायला लागल्यामुळे मग आम्ही गुळाचा टाकायचा आणि दह्याचा आता Spray केलं. ते टाकलं त्याच्यामध्ये. चांगलं केलं, धन्यवाद. ती आहे ना, हा. चौकीतून निघायला लागली आता. हा. चौकीतून निघायला लागली. हो बरोबर. चौकीतून निघायला लागल्यानंतर तिला आता ह्याच्या पोझिशन मध्ये कळली. हा याशी ही ड्रॉप झाली आता. याच्या पोझिशन मध्ये. हा. जी ड्रॉपिंग हो राहिली ना, हा. तर मी रवी भाऊंना पण तेच सांगितलं हा. का ही भुरेमुळे येते किंवा पावसाचा उन्हाचा ट्रेस पडलाय. हो. ही याशी कळी निघून हा. गेली त्या प्लॉटला. ही जशी ड्रॉपिंग होती ना, हा हा हे बघा बारीक बारीक ड्रॉपिंग झालं. हा पावसाचा उन्हाचा ट्रेस, हा हे ट्रेस नाही पडला पाहिजे. हा हा. काय- याच्या हा. पोझिशन मध्ये कळी आहे त्याला हो. तिथं आता. तर त्याच्यासाठी ना ड्रॉपिंग होऊ नये म्हणून असं एखादा स्प्रे जर मिळाला तर खूप चांगलं होईल. त्यासाठी ना, जे आता गुंज अवस्थेत म्हणजे तुमचे गहू राहिले, आता ती गुंज अवस्थेत म्हणजे नाही, तुम्हाला- गुंज अवस्थेमधून गळलं नाही पाहिजे. हा, याच्यासाठी प्रिव्हेंटिव्ह. प्रिव्हेंटिव्ह म्हणजे नाही, आता कसं आहे, अगोदर तुम्ही ना त्याला सिलिकॉन स्प्रे घ्या. सिलिकॉन. हा, काय होतंय, सगळ्या शेतकऱ्यांना सांगतो मी, हा ट्रेसच पडलाय. अगोदर खूप कडक ऊन होतं ना, अचानक पाऊस पडला, हा. त्याच्यामुळे हा ट्रेस मध्ये गेला. त्याच्यामुळं त्याला सिलिकॉननी ट्रेस मधून बाहेर काढून घ्या आणि एक नेटिव्हचा स्प्रे घेऊन त्याच्यावरती तुमच्या काही गळायचं थांबून जाईल. आता कळी निघायच्या पोझिशन मध्ये जे काही काही निघाली. आता तुमचा पहिला चांगला फ्लॅश चांगला निघलाय. त्याच्यानंतर पहिला फ्लॅश चांगला आहे, एकदम भारी पण पहिला आहे. फ्लॅश कमी आहे. कमी 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 आणि पहिल्या फ्लॅश मध्ये आपल्याला परवडेबल नाही ती. नाही, बरोबर ना, पहिल्या फ्लॅश मध्ये. पण आता जर आता सेकंड जो फ्लॅश आहे ना आपला, तोच खरा. हा, या पोझिशनचा जो आहे हो. फ्लॅश, तोच आपल्याला नफ्याचा. बरोबर. पण तो बी तसा म्हणजे आता एवढा आता आहे ना, त्याचा आहे ना स्ट्रोकच निघा नाही हा. त्याचा. जो सेकंड फ्लॅश निघलाय हा. तुमचा, तो स्ट्रोक जास्त लांब निघा नाही त्याच्या. हा. त्याच्यासाठी ना 6BA घ्यायचं, बोरॉन हा. आणि तुमचं बर्ड बिल्डर नावाचं प्रोडक्ट आहे. हा. 6BA, बोरॉन आणि बर्ड बिल्डर नावाचं हा, प्रोडक्ट हा, आहे. हे 2-3 स्प्रे घेऊन त्याच्यावर स्ट्रोक चांगला निघाल. म्हणजे तिची साईज वाढेल. हा. आणि ड्रिपने तुम्हाला फॉस्फरस द्यायचं आहे खालून का. हा, फॉस्फरस लेवल वाढवा. मी प्रत्येक लोकांना सांगतो, ह्या स्टेजला तुम्हाला फक्त फॉस्फरसची गरज आहे. आता ही जी कळी कशी स्ट्रॉंग दिसते, हा. ही जी अशी. आता ह्या झाडाचं पान, हे झाडाचे पानं बघा, याच्यात पानापेक्षा खळी जादा आहे. हा. आणि ह्या झाडाचं पान बघा, हा. ह्या झाडाला पानं जास्त आहे, कळी कमी. कळी कमी. तर काय झालं, नायट्रोजन ऍक्सेस झाला त्याच्यामध्ये जादा. नायट्रोजन. त्याच्यामध्ये नायट्रोजन बरोबर लिमिट मध्ये राहिला, CN गुणोत्तर असतं ते व्यवस्थित आलं आणि त्यानं नायट्रोजन कमी करून बरोबर कळीच फेकली. फॉस्फरस टाकायला पाहिजे. फॉस्फरस लेवल गेला पाहिजे जादा, सगळ्यात जादा. नायट्रोजन पेक्षा तुम्हाला फॉस्फरस गेला पाहिजे. आत्ताची गरज तुम्हाला फॉस्फरसची. सगळ्यात जास्त फॉस्फरस वापरशाल तुम्ही तर तेवढं जास्त सेटिंग होणार आहे आणि तुमची फ्लॉवरिंग पण चांगली होणार.
आता फ्लॉवरिंग तर होऊनच राहिली ना. आणि ते stroke चांगला निघणार. पुढे आता पुढे फ्लॉवरिंग निघणार नाही. आता स्ट्रोक चांगला निघणार आहे. स्ट्रोकची गरज आहे बस. आता आपल्याला. स्ट्रोक निघला पाहिजे चांगला. कळी जी निघायची ती निघून गेली. हा आता कळीचा विषयच नाही. आणि एक चांगलं नशीब तुमचं खूप मधमाशी आहे. तुम्ही स्प्रे पण मारले व्यवस्थित त्याने चांगली मधमाशी पण आहे. अशा याच्यामध्ये स्ट्रोकचा प्रॉब्लेम आहेच आहे. सो स्ट्रोकचा प्रॉब्लेम तुम्हाला सांगितलं तेवढं सॉल्व्ह करून घ्या, होऊन जाईल क्लिअर.